Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Adventure World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज पप्पांचं पुण्यतिथी आहे. सो आज सगळे घरी येणार आहे आणि सकाळपासून आईची तयारी, रचनाची तयारी. आयसाला सुट्टी आहे आणि आज आहे ॲक्च्युली 1 मे. सो दरवर्षीप्रमाणे सगळे घरी येतात, नमस्कार करतात आणि छान असं पप्पांचं जे आवडते पदार्थ आहेत जेवणामध्ये ते आम्ही सगळे बनवतो आणि नैवेद्य देतो. नैवेद्य नाही, आम्ही पान ठेवतो. आय डोंट नो काय म्हणतात ते. सो सॉरी माझं काय चुकलं असेल तर. अँड येस, आता मी चाललो आहे क्लिनिक, मग हॉस्पिटल, मग क्लिनिक. सो आज पूर्ण दिवस बिझी आहे. आज सगळ्यांना सुट्टी आहे पण माझं आज बिझी आहे डे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ. लागेल पीठ हे पुरीच करायला पाहिजे हे ना देते देते बाळा, गॅस रिकामा नाहीये ना, देते. नको हळद नको, बस. लावायचा हळद नाही, पाणी असेल तर हळद लावायची. गले में क्या डालना है आपके, इसको मिलाओ, चलने ऐसे लगाने का स्टाइल वो कन्नड़ लोग चांदी का पाया पाए. बाय.
कशी दीदी अभ्यास तिला नंतर येईल ना. होम आता वाजले आहेत 3, सो इट्स लंच टाईम आणि आज घरीच आहे जेवण कारण सगळे येणार आहे आणि पप्पांचं हे पण आहे. सो एवढं का लॉक करताय? असतील ना अजून, संपले आता. बसले शांत बघा. हो रोनाल्डोचा बघ ना आपले व्हिडिओ आणि मग मॅचला जायचं. हा मला पण काल आम्ही सगळे कलिंगड आणि त्याची मग नाही खात. नाही आली जा. परवा आहे ना एक्झाम. मेरा राजा बेटा. हे सिंड्रेला आणि ही कोण? मला डायरेक्ट भात मला ताट असंच दिसला पूर्ण. त्यात कसं टाकायचं? रोज हे असं लावतो. ये आम्ही थांबलोय जेवायसाठी. लवकर ये मग. मोठी माझ्या आवाज ते ह्याच्यात केलं ना कुकरमध्ये बटाटी कुकरचा नाही अंदाज आपल्याला. स्प्रे ना डबे कुठले? लेवलचे मिळाले की तू आणले मागून. मी असंच बघून गेली आणि घेऊन आली आणि ती घेऊन बघितली. तिला पडलाय 250 एक हे अरे हे ना हे चमचे डब्बे. चमचमचं बॉक्स. हे बॉटल तुला आली ना ऍडला. नाही ती तर आहे. ही मी घेतली होम सेंटर मधनं 2चं. काय कामाचं नाही पण हे बघा त्याचं- हे बघ, नाही, या आंटींच्या हातून पडलं त्याचं ते कुठे गेलं ते झाकण गेलं त्याचं झाकण गेलं. मग आता हे आणि खूप मोठं आहे. कोणाचं कोणी दिली आहे तुम्ही? मी होम सेंटर मधनं आणलंय. होम सेंटर दुकान होम सेंटर कुठे ग? मॉलमध्ये मॉलमध्ये. हा हा हा. ती एक ते माझ्या चला पहिलं लोणचं. काय लोणचं कोणतं लोणचं पाहिजे? मला काय माहिती. मिक्स लोणची दिसतात. मिरचीचं झालं आता नावाचं मिरचीचा मस्त लागतं. हे सगळे आपण आणलेलं मस्त आहे लोणचं. इकडून आणलेलं ना त्यांच्याकडे छानच होतं. तू नाही बोलली. अजून पण हे प्रशांत कोणतं आहे? धावाला हा वाला चांगला आहे. बारा मिळतो वाला आणि हा इकडेच मिळतो मग आपल्याला. मला वाटलं आपण मध्ये गेलेलो ना रत्नागिरी मी लोणचं एवढं खाल्लं मला आवडला. गोव्याला सो आणि तो वाला नाही ट्राय केला अजून. पण हा आई जेवली? बदल्यामध्ये कोरियन झाली कोरियन.
आहे. Without me? तू आम्हाला ऍक्टिंग मध्ये बस. स्वीट नको वहिनी. अनुला झालं तुझं स्वीट खाऊन? चपला बिपला शूज वगैरे फक्त तिने जमा केलेले आहे ते. कुठे ठेवलेले? मग तिकडे ठेवलेले ना कपाटात. ही फॅमिली आता नवीन आली आहे. ती ते सेम कपडे दिसणारे जे वरती बसले गोव्यावरनं. बारब्याच होते आमच्याकडे. काय नाव त्याचा? केन. कॅन तो नव्हता, मग त्याला घेऊन आणलाय. त्याला आणलंय आम्ही. थोडं माझा अभ्यास केला. आम्ही अभ्यास फुल अभ्यास. ती रेडी आहे. म्हणजे आणायला विचार मला नको, माझ्याकडे आहे एक डॉल. इकडे मध्ये काही ठेवणार नाही. इकडे एवढ्या वस्तू काही ठेवत नाही. काही ठेवत नाही. डेंजर. गेलं तुझं ते. मोठाली करते. अरे नाही फोन करते. काय? अगं हे बघ ऍक्च्युली काय माहिती तिथे ना तार एकदम नाही आहे. ते त्याला ते 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 दाखव. ते इकडे. गेला कोणतं तरी काढते का बाबू तिला. झोपायचं तरी झोपा. अरे त्या एका काढवत वायर लावली बघ. त्याच्यावर तू काही प्रेस केलं ना आणि फोल्ड केलं की ते वरती येतं. तिसरा आठवडा बोलले. पण हिने ना असं असं करून त्याची वाट लावली आहे. तुझी तारीख किती ती बिचारी एवढं पुसते तुम्ही चल आई थांबा ना वहिनी. कुठे चाललात? तरी पण. कुठे चाललात? दीदीची एक्झाम आहे. आई हा दीदीची एक्झाम आहे आज. मला पाठवलं होतं की मला यूज करायचं. सगळे लोक आपापल्या घरी जाऊन झोपणार आहेत. तू पण झोप. बेस्ट फॉर दी एक्झाम. वहिनी बोलायला आहेत ना जरा. पण तू कुठे चाललं? चल वंशू चल. संडेला मी घ्यायला पाठवते. 2 दिवस फक्त 2. फक्त 2 दिवस. मोबाईल कोणाचा आहे? 2 दिवस. हे वंशू चलो चलो बाय. बाय बाय. चावी 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 ती माझी राहिली. तुम्ही तिघी जा. तू जागा सोडताय. शांततेत काय नाही. मी तर माझ्या पोराकडे येऊन देत नाही. येऊन नका बघा. नाही पण यार ते सकाळीच खाली एक्झाम आहे दीदीची. संडेला घेऊन जा. हा, घरी येऊच नको. घरी येऊ नको.
सो आता वाजले 7:30 आणि मी ॲक्च्युली आता बाहेर निघाली आहे. मी जे आधी ज्या ऑफिसला जायची म्हणजे जेव्हा मी वर्क करत होती तिकडचं जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर आज माझं डिनर आहे. म्हणजे मी खूप वर्षांनंतर त्यांना भेटते आहे. अँड नायसाला मी आईकडे सोडते आहे कारण ती म्हटली की मला आजीकडे जायचं आहे. मग मी तिकडे तिला सोडते. सो बॅक टू होम. वाजलेत आता 11:15. थोडं लेट झालं आज. वॅक्सिन्स हे ते सगळं होतं. नाईसा आणि रचना आय गेस बाहेर आहेत. आई आहे घरी. सो मी काही जास्त शूट नाही केलं. ॲक्च्युली मी खूप दिवसानंतर सगळे भेटलेलो म्हणून खूप साऱ्या गप्पा झालेल्या आहेत आमच्या. आणि आजचा दिवस तुम्ही पाहिलाच. आज होतं 1 मे म्हणजे आहे महाराष्ट्र दिन. आणि महाराष्ट्र दिनच्या दिवशीच सनीचे पप्पा म्हणजे माझे सासरे ते एक्सपायर झालेले. आणि पण आजचा दिवस नक्कीच आम्ही सगळे एकत्र येतो, त्यांची आठवण काढतो, त्यांच्या आवडीचं जेवण बनतं आणि आई मेक शुअर करतात की सगळं काही ताटावर असायला पाहिजे. त्यांना जे आवडतं त्यांना जास्त करून आई म्हणतात की करंजी आवडायची म्हणून मग आई ते बनवतातच. आणि छान वाटलं. सगळे आले, खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत. मस्त गेला आजचा दिवस. आणि लवकरच एक खूप काय म्हणतात अमेझिंग एक असणार आहे. पुढचे जे व्लॉग्स आहेत काही दिवसांनंतर जे काही व्लॉग्स असणार आहेत ते खूप अमेझिंग असणार आहेत. आणि मी त्या दिवसाची नक्कीच वाट बघते आहे कारण ते फर्स्ट टाईम होणार आहे माझ्या आयुष्यात. फर्स्ट टाईम ते सगळं काही होणार आहे. बट जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून. सनी आत्ताच आला आहे क्लिनिकमधनं, जेवायला बसला आहे तो. आणि नायसालासुद्धा आईकडनं घेऊन आली. नायसा आणि आईने आज संध्याकाळ मस्त स्पेंड केलेली आहे दोघींनी. आई तेच मला बोलते किती गप्पा मारते नायसा. खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. आईबरोबर मस्त जेवण वगैरे फिरायला वगैरे गेली गाडीवरती आणि त्यांनी मस्त असं टाईम स्पेंड केलं. मग तिला मी पिक केलं आणि मग नंतर घरी आली. सो अशा पद्धतीचा आजचा हा पूर्ण दिवस होता. उद्या काय आता मेन म्हणजे आता सुट्टी लागली आहे स्कूलला. सो सुट्टी लागल्यानंतर जसं मी म्हटली तो एक प्रश्न असतो की आता मी काय करू आणि काय करू आणि काय करू. सो बेसिकली मी तिला क्लासेस पण लावणार होती. बट क्लासेस का नाही लावणार आहे कारण ते तिचे खूप सारे मिस पण होणार आहेत. म्हणून मग मी विचार केला की थोडंसं ते आता कारण वेकेशन असल्यामुळे आता मला सगळं नाही सांगायचं आहे पण तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये पुढे कळेलच काय काय होणार आहे आणि काय काय असणार आहे ह्या पूर्ण महिन्यात. सो चला मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.